सगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजचा बॅकबोन म्हणजेच पाठीचा कणा सी प्रोग्रामिंग लँग्वेज, सी प्लस प्लस प्रोग्रामिंग लँग्वेज. या ज्या दोन प्रोग्रामिंग लँग्वेज आहेत मित्रांनो, सगळ्यात सुरुवातीला शिकणं खूप काळाची गरज आहे. कारण तुम्ही जर तुमचं स्वप्न असेल आय टीमध्ये येण्याचं, तुमचं स्वप्न असेल मला प्रोग्रॅमिंग शिकायचे, मला कोडिंग शिकायचे, तुम्ही फर्स्ट इयरमध्ये असाल, 12थमध्ये असाल किंवा ग्रॅज्युएशन झालं असेल व्हॉटएव्हर, आणि तुम्हाला आय टी इंडस्ट्रीमध्ये यायचं आहे, तुम्हाला कोडिंग शिकायचे, तुम्हाला डेव्हलपमेंट करायचे, तुम्हाला प्रोजेक्ट्स बनवायचे, ॲप्लिकेशन बनवायचे, सॉफ्टवेअर्स बनवायचे. भावा, दीदी, ताई, सुरुवात तुमची झाली पाहिजे सी आणि सी प्लस प्लस पासून. ओके, त्यामुळं टेन्शन घेऊ नका. तुमचा भाऊ आदिनाथ चालू करतोय सी आणि सी प्लस प्लस फ्रीमध्ये, फ्री ऑफ कॉस्ट आपल्या याच यूट्यूब चॅनलवरती आजपासून म्हणजेच 23 नोव्हेंबर संध्याकाळी 6 वाजल्यापासून भाऊ चालू होतंय वातावरण. आधी आपण पायथनचं रान पेटवलं, आता मात्र सी आणि सी प्लस प्लसला सुरुवात करायची. जावा पण शिकवतोय आपण आधी आणि जावा यूट्यूब चॅनलवरती. इथं मात्र या चॅनलवरती सी पासून सुरुवात करायची. आता जे नवीन ऑडियन्स आहे, ज्यांना माहीत नाही आहे सर आय टीमध्ये करिअर करायचं आहे, मला कोडिंग शिकायचे, बट सुरुवात कुठून करायची, तर भावा सुरुवात इथून असते. कुठून? सी प्रोग्रॅमिंगपासून. ओके, सगळ्यात पहिली प्रोग्रॅमिंग लँग्वेज जगामध्ये, सगळ्यात पहिल्यांदा इम्प्लिमेंट झालेली प्रोग्रॅमिंग लँग्वेज हाय लेवलमध्ये सी प्रोग्रॅमिंग 1972 साली डेनिस रिची या साहेबांनी याला डेव्हलप केलं. आणि प्रत्येकाला कोडिंगची ओळख ह्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजपासून झाली बरं का. कुठून? सी प्रोग्रॅमिंगपासून. त्याच्यामुळे जर तुला सुरुवात करायची असेल तर तुम्ही दीदी, ताई, इथून सुरुवात करा. या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये जय शिवराय जय शिवरायचा स्पॅम करा, कारण प्रत्येक मराठी पोरांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. फ्रीमध्ये प्रोग्रॅमिंग सगळे शिकले पाहिजे, सगळे पुढे गेले पाहिजे. ओके, चला व्हिडिओला सुरुवात करतोय. मी तुमचा मित्र भाऊ आदिनाथ आणि स्वागत आहे तुमचं आदी अँड पायथॉन या यूट्यूब चॅनलवरती. आजचा व्हिडिओ एक्झॅक्टली मी का बनवला आहे, रिझन इज दॅट आपण जी नवीन फ्रीमध्ये बॅच चालू करतोय सी सी प्लस प्लस आपल्या या यूट्यूब चॅनलवरती दररोज संध्याकाळी 6 वाजता, त्याच्याबद्दल मला तुम्हाला काही गोष्टी सांगायच्यात. कोण एलिजिबल आहे, कोण कोण हे गोष्टी करू शकतं, हे केल्यावर काय होणार, पुढं कसं असणार, कसा रोड मॅप असणार, सगळं या व्हिडिओमध्ये. ओके, चला सुरुवातीला आता तुम्ही इंट्रोडक्शन ऐकलंच, इंट्रोडक्शन तुम्हाला कळलंच असेल. सी सी प्लस प्लस चालू होणार आहे संध्याकाळी 6 वाजल्यापासून. आज लाईव्ह यायचे बरं का, दोघं तिघांना पकडून आणायचं आहे, सगळ्यांनी लाईव्ह यायचं. लाईव्हचा काउंट 500 गेला पाहिजे, 500. सगळ्यांनी विनंती, हे तुमच्यावर डिपेंड आहे. प्रत्येक व्हिडिओला लाईक आणि शेअर केलं ना भाई, तो आकडा म्हणजे असं नाही की अशक्य, अशक्य काहीच नाही. कारण आपण म्हणतो ना अशक्य ही शक्य करतील, सगळं शक्य आहे रे. एव्हरीथिंग इज पॉसिबल, एव्हरीथिंग इज पॉसिबल. इम्पॉसिबलमध्येच पॉसिबल आहे, हे ऐकलंय तुम्ही. आहे, पॉसिबल आहे. 500चा आकडा आपण क्रॉस करू शकतो, एवढा अकाउंट येऊ शकतो. फक्त मराठी पोरांना तुम्ही शेअर करा. आता बघा सर, मी 12th झालं आहे माझं. मी सर ग्रॅज्युएशनच्या फर्स्ट इयरला आहे, इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरला आहे सर. मी नॉन आय टी आहे, बी आहे, बी कॉम आहे, काही असू द्या सर. माझा गॅप आहे खूप सारा. मला कोडिंगमध्ये सुरुवात करायची, करू शकता. सुरुवात तुमची सी प्रोग्रामपासून करायची. बघा आता काय जण म्हणतील सर डायरेक्ट मी जावा वगैरे शिकलं तर नाही का चालणार. डायरेक्ट जावा, डायरेक्ट पायथन करणं लॉजिकली पॉसिबल आहे बरं का. बट जर आपण विचार केला की यार प्रोग्रॅमिंगचं बॅकग्राऊंड नाही आहे सर, एवढी प्रोग्रॅमची ओळख नाही आहे, आणि डायरेक्ट जर तुम्ही तिथे गेले तर नक्कीच तुम्ही अडखळाल. ओके, तुम्हाला थोडेसे प्रॉब्लेम्स येतील, तुम्हाला एरर्स येतील, तुम्हाला गोष्टी अशा वरून जातील. ते प्लेन कसं जातं वरून, तशा वरून जातील. त्याच्यामुळे बेटर आहे की भावा दीदी चालू करा सी प्रोग्रॅमिंगपासून. सी प्रोग्रॅमिंग जगातली पहिली प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे जी कोडिंगची सुरुवात करण्यासाठीच बनली आहे. तुम्ही कोडिंगची सुरुवात तुमची इथून करा. आता बघा 7वीच्या सिलेबसला सी प्रोग्रामिंग आहे, मी स्वतः बघितलं. 7th स्टँडर्डच्या स्टुडंटला सी प्रोग्रामिंगमध्ये पायथन होतं. मग सुरुवात त्यांची प्रोग्रामिंगची कुठून होते? सी प्रोग्रामिंगपासून. ओके, मग त्याच्यामध्ये तुम्हाला ओळख होते बाबा, व्हेरिएबल काय असतात, प्रोग्रामिंग काय असते, मशीनसोबत कसं कम्युनिकेट करायचं, कशा प्रकारे प्रोग्रामिंगमध्ये आपण सीचा कोड लिहितो, तो मशीन कोडमध्ये कसा कन्वर्ट होतो, मशीनला कसा समजतो, सगळं सिंटॅक्स, व्हेरिएबल, डेटा टाईप्स, कीवर्ड्स, टोकन्स, इफ स्टेटमेंट, इफ स्टेटमेंट, परत लुपिंग असेल, ॲरे असेल, स्ट्रक्चर, पॉइंटर, या सगळ्या गोष्टी
सी प्रोग्रामिंग तुम्हाला दाखवते आणि सी प्रोग्रामिंगमुळेच मित्रांनो पुढे आपण अशी मोठी बिल्डिंग बांधू शकतो. बघा आपण C++, जावा, पायथन, .NET ह्या गोष्टी आपण शिकून IT मध्ये एंटर करू शकतो. डायरेक्ट जावा पायथनकडे जाऊ नका. पहिल्यांदा सी प्रोग्रामिंग शिका मित्रांनो. सी आणि C++ शिकायचं आहे. कुठून शिकायचं आहे? कशाला टेन्शन घेता, मी शिकवणार आहे. ओके. या चॅनलवरती आज संध्याकाळी 6 पासून आपण चालू करतोय. आता जर आम्ही शिकलो तर आम्हाला फायदा काय? तर तुम्हाला फायदा हा होणार आहे बघा, एआय आलाय मार्केटमध्ये. बट एआयला न घाबरता तुम्ही प्रोग्रामिंगला सुरुवात करा. हे मी का सांगतोय? कारण एआय आपले जॉब्स घेणार नाहीये. एआय त्यांचे जॉब्स घेतोय जे एआयला पॉझिटिव्हली घेत नाहीत. म्हणतात एआय आला, मला करिअर नको प्रोग्रामिंगमध्ये. भावांनो, प्रोग्रामिंगमध्ये करिअर होतं आहे आणि राहणार आहे. फक्त एआयला आपल्याला सोबत घेऊन शिकायचं सगळं. मग मी तुम्हाला या बॅचमध्ये एआयचा सुद्धा यूज कसा करायचा सांगणार आहे. एआय कसा यूज करायचा C++ शिकताना हे मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि सगळं फ्री असणार आहे यार. म्हणजे याच्यापेक्षा वेगळं काय असू शकतं, राईट? त्यामुळे तुम्हाला काही नाही करायचं. तुम्हाला फक्त हा व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणी सगळ्यांसोबत शेअर करायचा आहे. तुमच्या WhatsApp स्टेटसला लावायचा आहे, तुमच्या Instagram स्टोरीला लावायचा आहे. अरे लावा स्टोरीला, हे काहीतरी येईल कोणाचा तरी मेसेज, चांगली स्टोरी लावली म्हणून, राईट? लावा स्टोरीला सगळेजण, स्टेटस ठेवा, शेअर करा. माझी सगळ्यांना विनंती आहे. आणि 6 वाजता कोणीही मिस करायचं नाही आहे. परत एकदा रिमाइंडर देतो. ओके. सी प्रोग्रामिंगचं वातावरण आपण पेटवणार आहोत. ओके. याच्यानंतर करिअरची ऑपॉर्च्युनिटी खूप येणार आहेत मित्रांनो. C++ नंतर तुम्हाला 2 रस्ते येतात. एक जावा येतो, एक पायथन येतो. ओके. जावा चूज केलं त्याच्यात भरमसाठ करिअर आहे. पायथन चूज केलं त्याच्यात भरमसाठ करिअर आहे. मग जावामध्ये तुम्ही डेव्हलपमेंटमध्ये जाऊ शकता. परत म्हणलं तर तुम्ही त्या डेव्हलपमेंटमध्ये प्रकार, वेब डेव्हलपमेंट वेगळं, बॅकएंड डेव्हलपमेंट वेगळं, फुल स्टॅक डेव्हलपमेंट वेगळं, हे ऑप्शन त्यामध्ये येतात. तुम्ही पायथनकडे गेलात, डेटा सायन्स, डेटा ॲनालिस्ट, पायथनमध्ये पण वेब डेव्हलपमेंट आहेत. खूप सारे करिअरचे ऑप्शन त्या ठिकाणी खुले होतात. त्यामुळं तुमची सुरुवात मात्र इथून झाली पाहिजे, सी प्रोग्रामिंगपासून झाली पाहिजे. ओके. त्याच्यामुळं सगळेजण आहेत ना रेडी? मी रेडी आहे. तुम्ही रेडी आहेत? सगळेजण रेडी आहेत. आज संध्याकाळी 6 वाजता. जय जिजाऊ, जय शिवराय.